इकॉनॉमिकल कंडिशन डाऊनच होती आमची. म्हणजे कर्ज वगैरे ऑलरेडी आहे आमच्यावर. त्यामुळे पप्पांनी असं कधी मला फील करून दिलं नाही. म्हणजे असं मला परिस्थितीचं कधी काय एवढं वाटलंच नाही, वाटून दिलं नाही पप्पांनी, की कुठनंही म्हणजे व्याजाने काढ, कुठनं काढ, असं मला पैसे दिले. आणि बाकी म्हणजे असं एक सिच्युएशन आली की पप्पांनी म्हणजे असं थोडं फायनान्शियल खूपच डाऊन झालं होतं. म्हणजे आईचा आजार पण भरपूर होतं. 3-4 वर्ष आमचा म्हणजे माझ्या आईचा आजार पण होतं आणि दीदीचं लग्न पण झालेलं. त्यामुळं एकदम तो खर्च आणि माझा पुण्यात राहण्याचा खर्च एकदम वाढलेला. त्यामुळे मग असं झालं की पप्पांनी एक जमीन विकाय काढलेली. मला एका सिनियरांचा कॉल आला, की कशी म्हणजे जमीन तुमची विकाय काढली वगैरे, पप्पांना विचार किती रुपयाला आहे काय. त्यावेळेस मला समजलं, म्हणजे पप्पांनी मला वाटते कल्पना दिली होती की जमीन विकाय काढली. मग ती मला समजलं. मग ते त्यावेळेस मला असं असतं की म्हणजे ज्यावेळेस तुमची लो फेज येते त्यावेळेस मला ते एक समजलं, की नवीन व्यक्ती आयुष्यात म्हणजे चांगल्या व्यक्ती आयुष्यात येतात. तसं मला ते एक दाजी माझ्या आयुष्यात आले म्हणजे आमच्या, की मग त्यांनी दाजींनी मला भरपूर हेल्प केली. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त मला दाजींनी म्हणजे इकॉनॉमिकली, मेंटली पूर्ण म्हणजे म्हणजे मला एक दाजी माझ्यासाठी एक दाजीनंच म्हणजे दाजी म्हणून नाही, तर एक भाऊ म्हणूनच मला, मोठा भाऊ म्हणूनच मला या प्रोसेसमध्ये होते.